प्रसिद्ध अर्थतज्ञ रॉबर्ट कियोसाकी यांच्या सोने चांदीच्या भविष्यातील दरांबाबतच्या मोठ्या इशाऱ्याचा हा एक झटपट आढावा आहे. बघा, जागतिक अर्थव्यवस्था डळमळीत होत असताना हुशार लोक आपले पैसे वाचवण्यासाठी सोन्या चांदीकडे कसे वळतायत आणि त्यामुळे त्यांचे दर कसे गगनाला भिडू शकतात हे आपणच पाहणार आहोत. पहिलं म्हणजे आजकाल वाढती महागाई, देशांमधला तणाव आणि डॉलरवरचा उडालेला विश्वास यामुळे मध्यवर्ती बँका प्रचंड सोने खरेदी करतायत. आता तुम्हीच विचार करा, कागदी पैशांवरचा विश्वास उडाला की लोक आपोआप सर्वात जुन्या आणि खात्रीशीर अशा सोन्याकडेच धाव घेणार ना. दुसरा म्हणजे याच कारणामुळे कियोसाकींनी असा अंदाज वर्तवलाय की सोन्याचा भाव $10,000 प्रति औंसपर्यंत जाऊ शकतो. आपल्या रुपयात सांगायचं तर आज जे 10 ग्रॅम सोनं 80,000च्या घरात मिळतं ते थेट 2.67 लाखांपर्यंत म्हणजे जवळपास 3 ते 4 पटीने वाढू शकतं. म्हणजे बघा, ही फक्त नफ्याची संधी नाही, तर मार्केट क्रॅशच्या वेळी तुमची संपत्ती वाचवणारी ती एक भक्कम ढाल ठरू शकते. आणि शेवटची, चांदीचा दर ही जवळपास 5.3 लाख रुपये प्रति किलोपर्यंत जाऊ शकतो, जी आजच्या तुलनेत तब्बल 5 पट मोठी वाढ आहे. पण इथे एक गोष्ट नक्की लक्षात घ्या, चांदीची मागणी फक्त सेफ इन्व्हेस्टमेंट म्हणून वाढत नाहीये, तर सोलर पॅनल्स, ईव्ही आणि इलेक्ट्रॉनिक्समधील वाढत्या औद्योगिक वापरामुळेही ती प्रचंड वाढतीये. अर्थात हा फक्त एक संभाव्य अंदाज आहे, याची कसलीही 100% गॅरंटी नाही बरं का. थोडक्यात सांगायचं तर जर जागतिक महागाई आणि मंदी अशीच वाढत राहिली तर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये सोन्या चांदीची थोडी चमक असणं हाच भविष्यातील सर्वात मोठा सुरक्षित आधार ठरेल. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. कृपया लाईक आणि शेअर करा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की भेट द्या.